सो हे गाईज, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर आपण एक ब्लॉग चालू करतोय. सो पहिला करूया ब्लॉगला स्टार्ट. सो गाईज, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल ब्लॉग कशावरती आहे. तर आज मला कडूच येतोय शॉपिंग साठी. आम्ही शॉपिंगला जातोय बिकॉज आम्ही जाणार आहे गावाला. कारण का शिमगा, तुम्हाला तर माहितीये कोकणामध्ये शिमगा इज फेमस. सो त्याच्यासाठी आम्ही जाणार आहोत गावाला. तर आम्ही थोडी छोटी शॉपिंग करणार आहोत. तर त्याचा ब्लॉग बनवतोय आज आपण. सो थंबनेल बघून तर कळलंच असेल. सो विदाउट मेकअप मध्ये बघा कशी दिसते, चांगली दिसते. सो आता आपण माझा मेकअप करूया. सो ब्लॉग मध्ये जो पण नवीन ऍड झाले असेल त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. सो जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिली माझे ब्लॉग बघायला मिळतील. सो भेटूया आता मेकअप करताना. सो गाईज, पहिला लावूया आपण मॉइश्चरायझर. मी तर निव्याचाच यूज करते. तुम्ही कोणता यूज करता कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. खडूस येतोय हा ब्लॉग. खडूस ऑफ कॅमेरा आहे. आता गाईज बघा, फाउंडेशन एवढा लावून अर्धा 1 किलोचा. इथे येऊन बोल. 1 किलो तर लावेलच. असं काहीच नाहीये. ते बघा या ना इथे. मेकअपला पूजेला 1 तास लागतो. आणि नाही गाईज, मी डेली मेकअप नाही करत. कधी काही असलं तरच मेकअप करते, तरच मी फाउंडेशन युज करते. खरं बोल. काल कोणी युज केला? हा, काल मी युज केला त्यामुळे तो बोलतोय. मी किती दिवस फाउंडेशन वगैरे युज करत नव्हती. सो आता आपण बघूया प्रायमर. मी फ्लिकाचा प्रायमर युज करते, तुम्हाला दिसत असेल. मी निव्याचाच वापरायचा ना. मी निव्याचा यूज करते. निव्याचा मॉइश्चरायझर आहे, हे नाही आहेत. प्रायमर बिमर नाही आहेत. बीमा होट का दाखवते. होटाला लागेल. तर काही स्कूलचा सिगरेट पिते माहितीये का? तिचे होड बघा किती काय 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 बोलतोय. का मराठीत बोलतोय. अरे तिकडे एवढा मोठा आरसा आहे, तिकडे तर बघायचंच ना. हा कोणता घेऊन ताईचा. सो गाईज, मी ना ब्लेंडर ओला केलाय कारण का ब्लेंड चांगलं होतं. आणि फ्लिकाचाच मी फाउंडेशन युज करते. शेड नंबर काय आहे ते सर सांगायची गरज नाही. ठीक आहे, सांगायची गरज आहे. पोरींना गरज लागते सांगायची. आता मी असं बघून लावते कारण का मला दिसलं पाहिजे ना की मी काय लावते, काय नाही, कशी लावते. कॅमेऱ्यात बघून लाव. जर काही समजी बघ. इकडे बघ. सोड ना. हा भूत. माझा अंडा तोंड का असं करते. असं एका साईडलाच लाव ना. एका साईडला नको लाव. मग बघू कशी दिसते. चांगली दिसते. मी सगळ्यांना माहितीये मी चांगली दिसते मेकअप मध्ये ना. विदाउट मेकअप सुद्धा. अरे थांब. अरे ते डोळे का वरती करते. अरे डोळ्यामध्ये लागणार कसं. तर तुम्ही बघितलं असतात बिफोर आणि आफ्टर कसे दिसतात.
वगैरे सगळं ब्लेंड करून घेतलं. आता ब्लशर, आयब्रो पेन्सिल आणि मस्कारा लावायचं. माझा आयब्रो पॅलेट आहे का तिथे? कारण की इथे नाही मला कोणी दिसतंय. बघ जरा तू त्याच्यावरच बसला असशील. सुटलं दे ना यार. माझ्याकडे कुठे आहे? तिथेच आहे. नाही. कुठे होता? माझ्या स्ट्रॉड मध्ये. आणि काय बोललीस? तू बसलास. बघा हा पॅलेट मी युज करते. मी कधीच पेन्सिल युज नाही करत, आधी करायची, पण त्याच्याने मला प्रॉपर असं भेटत नाही जसं मला पाहिजे आयब्रो. पॅलेट युज करते छोटूसा, जे मला आर्यनने घेऊन दिलेलं. मीच घेऊन दिलं तुला ते सर्व मेकअप. तर अजून कोण देणार आहे? मग मी तुझंच नाव घेतलं. पागल कुठची. गाईज मी लाईट लागतो म्हणून दिसत नाही. पॅलेट खालती तोंड दिसत नाही. आणि मी ब्राऊन शेड लावते. तुम्हाला माहिती आहे गाईज, आर्यनने एकदा माझा मेकअप केला होता. आम्ही मेकअप ब्लॉग बनवलेला. तर ज्यांनी कोणी तो ब्लॉग नसेल बघितला ना, तर त्यांनी बघा तो ब्लॉग, की त्याने माझा मेकअप कसा केला होता. एक नंबर. फुल भूत बनवलं होतं मला. आणि तुम्हाला माहिती मला ना आयब्रोचे जाड खूप आवडतात यार, जे की मला नाही आहेत जरा काही, म्हणून मला हे असं नकली जुगाड करावं लागतं. आणि मला खूप कमेंट्स येतात की ताई प्रँक ब्लॉग बनव. पण प्रँक करणार कशावर? तुमच्यावर. मी एकदा आर्यनवर ट्राय करणार आहे प्रँक करायचं. पण तुला सक्सेस होणार येत नाही. सक्सेस ना, आधी तो मला मारायला येतो पहिला तर. सी आणि मी हा ब्लशर यूज करते आणि ज्याला मी हातानेच ब्लेंड करते. त्याला ना आपण लिपला पण लावू शकतो, पण नाही लावत. आज सोना मला घेऊन जाते शॉपिंगला. मी नाही घेऊन जाते बाई. माझून कोण घेऊन जाणार आहे? हे तुला बोलला लाल लाल नको लाव तोंडाला. लाल लाल नसतं ते, ब्लशर असतं. बोच्यासारखं वाटतं. चांगलं वाटतं ते. बघितलं तुझ्या नादात आहे ना, मी पावडर नाही लावली. तेच मी एवढं चांगलं कसं ब्लेंड झालं. ठीक आहे गाईज, आता लिपस्टिक मस्कारा लावून भेटूया. सो गाईज फायनली मी रेडी झाली आहे. कशी वाटते मी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आर्यनकडे लक्ष नका देऊ, तो ऑफ कॅमेरा बडबड करतोय. सो आता मी लगेच सगळं सामान वगैरे घेणार आणि निघते. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू ना. आम्ही निघालो आहोत. आर्यन गाडी चालवतोय. आफ्टर अ लॉंग टाइम मी ब्लॉग बनवते, तर मला काहीच सुचत नाही. ओय ऐक, काय तू आज कपडे बिपडे काय घेऊ नको. का? मी मला घेतो. का? पण तुझं रोज घेत असते. चल मी घेणार आहे भाई, मला नाही माहिती. पैसे तू देणार. आई असं थोडी ना असतं. तूच देणार. नाही मी नाही. तूच देणार. लॅपटॉप क्रॉप टॉप आणि हा मला घेऊन देत नाहीये. हा पाहिजे. हा मला ऑरेंज कलर पाहिजेच होता. चांगला आहे की नाही? हा तुला घालायचा मला नाही. मलाच घालायचं आहे, बट तू मला सांग. तू घे आता, मला नको इशू. कमेंट मध्ये सांगा चांगला. आपने वो बोला है क्या हाफ स्लीव का? कब भी लाओगे? लाके रखा था, डूब जा रहा था तो नहीं जा रहा. अच्छा मतलब मैं पार्टी हो ना आता. लेट आई ना. नको, पिंक आहे माझ्याकडे.
झालं. क्या बोल रहे थे यार? ये वाइट इस पे अच्छा जाएगा, पर नो डाउट अच्छा वाइट पे जाएगा, ही जाएगा। नो डाउट अच्छा ही जाएगा। कितने से निकालते थे कम? क्या साइज चाहिए आपको? मुझे नहीं मालूम। 30 देगा 30। 30 काय बोलतोय भाई? 30 प्रेस करोगे आराम से जाएगा, आप चेक कर लो। स्वतःची साईज स्वतःला लावायची. काय दिसतंय इथे? 30 आहे. 30 नाही रे, 29. एवढं 30 खूप यूज. अरे 30 आहे रे बाबा. 29 30 नाही, 30 खूप यूज आहे. येईल ना आरामात. एक पर्पल कलर आहे, दोन तरी माणसं एक साईज मोठीच घेतात. आहे ना. कलर चांगला आहे. घे तू घेत राहा. दूसरा पीस दिखाओ ना, इसको कुछ भी इधर तो लगाया देखो. धुलने भी निकल जाएगा. ये बहुत मेरे को हिस्सा बडा हो जाएगा. काही सध्या तरी आता मी एवढंच घेतलंय, कारण मला एवढंच इथे आवडलंय. बघा लो ना ताई, ये अभी न्यू चल रहा है. हाँ पता है, उस दिन तो मैं आई थी ना लेके गई. लेके गया, टाइम हो गया लेके जाके ताई. उसको मैंने वैसे ही रखा है जाके घर पे, वैसे ही रख दिया, थैली में से भी नहीं निकाला. और दिन में बता ना दीदी को, और दिन में लेके जाओ ना दीदी, और दिन में दिखा दीदी. खाली कुर्ती नहीं है. होती नहीं रखता. गाइस खडूस मला आता बोलते करून की ड्रेस घे, तू हे नको घेऊ उसको क्रॉप टॉप वगैरह. हाँ अच्छा लग रहा है. अभी न्यू आया था, इसीलिए तो आपको बोला ना दिखा दो ताई को. अच्छे अच्छे पीसेस है. पर ये कुर्तीज ना मेरे को बहुत बड़ी हो जाती है हाइट ना में. शॉर्ट करा एक तो अंदर और दिन सब. हाँ एक नंबर चीज है ताई, कलर भी मस्त लगेगा, दुपट्टा अरे वगैरह खडूस तो था. काहीतरी डिफरंट आहे ताई. हे बघा आवडला. अरे पण खडूस मेकडे हा कलर आहे. पण मला आवडला कलर पैटर्न है ना तो पण ताई, आवडला. कलर तो बहुत है. अभी मेरे पास बरं. ब्लैक बहुत है, लेकिन डिजाइन पैटर्न तुला पैसे द्यायचे? तुला पैसे द्यायचे? देगा क्या आपको? तू पागल झाला. तुला द्यायचे पैसे? तुला द्यायचे आहेत, मग? पण तुला द्यायचे आहेत, मला द्यायचे आहेत. कशाला? पण आपल्याकडे आहे हा तर. कलर पण बघ. हाँ पण मस्त है ताई, कलर भाई सफेद है ना वो. पर ये आपको लग नहीं रहा है, ये रखो ना किधर. हाँ रखता हूँ ना ताई. ये मुझे बहुत बड़ा होगा. अरे साइज है ना बाबा, छोटा सब में छोटा साइज देगा ना आपको. तो छोटा ही दिखाओ ना, बड़ा तो आप पैटर्न पसंद करो ना, इसमें दिखाओ क्या छोटा लेकर आता है हूँ. बा हे पर्पल वाले में भी लेके आओ. पर्पल व्हाईट में भी. खडूस मला घेऊन आला इथे कपडे घ्यायला, तर तो मी क्रॉप टॉप्स घेते ना, त्याच्यामुळे तो बोलतोय की तू ड्रेस घे. आणि वरून बोलतोय, आणि मी लास्ट टाइमच एक ड्रेस घेऊन गेली होती, तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला माहित असेल. तर तो बोलतो तुला पैसे द्यायचे मला द्यायचे. अरे पण पैसे द्यायचे ती गोष्ट नाहीये, पैसे तर कोणाच्या ना कोणाच्या तरी जाणारच आहेत ना, पण आपल्याकडे जी गोष्ट आहे ती डबल का घ्यायची, असं मला बोलायचं. क्रॉपटॉप पण तुकडे नाही ना, तू नको घेऊ, मी घेतो. चल क्रॉप टॉप घेतोय. नाही क्रॉप टॉप मला पाहिजे यार. आणि हा ब्लॅक वाला इथे एक ड्रेस आहे, कुठे ह्याच्यात दिसत नाही. हा ब्लॅक वाला ड्रेस पण छान वाटतं, पण आमच्यामध्ये ब्लॅक वगैरे घालत नाही प्रॉपर. गेला पर्पल मला आवडला बोलतोय तरी. आणि ह्याला हा पर्पल आवडलाय. कॉट सेट है ताई. हाँ कॉट सेट है, बता दे लो. ये रखो ताई, किलो मत लेके. आगे घे. बहुत प्यारा ड्रेस है ताई, काहीतरी वेगळा आहे. कोई अगर बोल दे नहीं अच्छा लग रहा तो पैसा डबल नहीं अच्छा तो है, मुझे भी अच्छा लगा. दाखव. बोल देगा ना क्या कलर पण अच्छा छान नहीं आहे लग रहा लेकिन पैसा डबल. तुझ्या मम्मीचा बघ. आज वुमन्स डे आहे, तर आम्ही विचार केलाय करून की आर्यन मम्मीला घेतोय, त्याच्या पण आणि माझ्या पण. सो बेटा चल इसमें दिखा दे. आता जो मी ड्रेस घेतला ना, त्या ड्रेस मध्ये मोठी साईज मम्मी लोकांना बघतात. आता बघूया, तुम्ही ब्लॉग मध्ये बघत राहा. काय बोलतो? किती जोडा घेतल्या? मम्मीसाठी घेतलं, माझ्यासाठी घेतलं आणि माझ्या सासूसाठी पण घेतलं. सो पॅक होतोय. दाखवायचं बेटा फ्रेश पीस देते इसका. नया थैली दे दे दीदी को, अंदर दिख रहेगा नहीं. ऊपर रख दिए थे लोग ने घोड़ा. अच्छा तो है, पर मुझे पैंट आता अजून एक घेते. ठीक है चलो शॉर्ट करा नाही. आर्यन बोलतोय घ्यायला, काय अजून एक घेते. याद करेंगे दादा. पाहिजे दादा ने कुछ डिफरेंट बताया था. ये बात पाहिजे की नको? घेऊन टाक. आता पण ड्रेस घेतला. बहुत प्यारा पीस है ताई वो. घेऊन टाक. आता नाही घेऊन टाक. किडास लावलाय. जबरदस्ती कॉर्ड सेट घ्यायला लावलाय त्याने मला, पण आता बोलतोय बिल कर भाई. तुझे पैसे जातात. अरे पण तुझे जात आहेत तरी पण
आता पण 3 ड्रेस घेतले. घे चौथा पण. भाई आले जीन्स बघायला का शॉप मध्ये. खडूस बोलतात जीन्स देतोयस ना घेऊन. बहुत हो गया ये. मुझे ना नॉर्मल ऐसे एकदम छोटा चाहिए पैक. डबल पॉकेट लगाया उसका तो एक ही कलर है डबल पॉकेट. आता आले कानातले घ्यायला. क्या कर रही है? हा हे पण माझा ऑफ व्हाईट कलर आहे ना तर मी हा बघते. कितने का एक घेतलंय ऑफ व्हाईट मध्ये. अजून बघते. ये वाला. अरे अंकल ये ना. मम्मीसाठी हवं होतं. मला आर्यन त्याच्या फोनला स्क्रॅच गार्ड लावायला 100 वेळा पाडतो, 100 वेळा स्क्रॅच गार्ड लावतो. जे मला मोबाईल दे राव. आता काय सीन झाला माहितीये. हा इथे उभा होता आणि मी इथे टेबलवर बसायला जात होते आणि हा बॅक साइड होता आणि मी बसायला आणि हाचा हात वर करायला. हात पटकन लागला इथे आणि आता माझ्या इथून आतून रक्त येतोय बाहेर. जाऊ दे. मी किती सारे कपडे घेतले तुम्ही बघितलं ना गाईज. सो अजून ब्लॉगला कोणी लाईक वगैरे केलं नसेल तर फटाफट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आता आर्यन आलाय त्याच्यासाठी काहीतरी घ्यायला. दिसत असेल तुम्हाला बॅगला तो घेतो. आणि मी तिथे जीन्स घ्यायला गेली होती ना तिथे ते बॅगी जीन्स नव्हती तर त्यामुळे मी नाही घेतली तिथे. आता आर्यन बघतो त्यासाठी काहीतरी. अजून मला क्रॉप टॉप घ्यायचा. मी त्याच्यानंतर पण एक क्रॉप टॉप घेतला पण मी व्लॉग काढू नाही शकले कारण का खूप असं ऊन होतं त्याच्यामुळे. सो आता आम्ही एका शॉपमध्ये आलो आर्यनसाठी घ्यायला आणि बघतोय दादासाठी पण माझ्या. छान आहे. कॅरेट फिट आहे हे. नाही ना कॅरेट फिट आहे. आर्यनचा हात लागला मला. ते बघा सुजलंय तिकडे. असं सुजलं ना तिकडची लिपस्टिक निघाली होती तर मी पटकन इथे या शॉप मध्ये आले आणि पटकन लिपस्टिक लावली. इथे आरसा आहे ना असं मी बघून लावले लिपस्टिक. गोल झालाय. मी सोनापेक्षा डबल शॉपिंग केली. काय ना डबल केली आहे गाईज. मी हा डबलच केली भाई. मी तर एकच घेतला बाकी सगळं मम्मीच आहे. एक घेतला. मी कोणाचा आहे? एक ड्रेस आहे आणि एक कॉर्ड आणि कुर्ती नाहीये. एक ड्रेस आहे, 2 टॉप आहेत, एक जीन्स आहे. पाठीचा थोडा आणि दाखव असं वर करून. सो आमची शॉपिंग. शॉपमधून आता बाहेर आलोय आणि आता हा बोलतोय घरी जायचं. काय माहिती मला खायला वगैरे काय घेऊन जात नाहीये. बघूया. माझे पैसे संपले. 10,000 होते, 10,000 संपले. शॉपिंग कशाला करायला आणली मग त्याच्यासाठीच ना. आता तुझ्याकडे पण पैसे नाहीत. चलो आता बघूया कुठेतरी जाऊ. हॉटेलमध्ये जेवायला खडूस बघ. त्यामध्ये एवढीशी कशी आहे. नाराज मी बाबाला. मला भूक लागली. एवढी शॉपिंग केली आहे. खडूस बघा. ओय ते मेनू दे ना. कसं झालं. ओय आता मला लय मज्जा आली आहे आणि आता मी जेवणार आहे मस्त दाबून. बोल लवकर. बघूया मेनू काय. आज सॅटरडे आहे. बघूया काय. व्हेज. आम्ही तर नॉनव्हेज खातो सॅटरडेला. बुक्कड. तर गाईज आज याने मला खूप एक्स्ट्रीम जास्त लुटलंय पण काय करतो. प्यार जो करता हूं. अय्या प्यार जो करता हूं. तूच मला बोलला घेत जा. मी घेतला. तू नाही बोलला. मी बोललो घे. खरं बोल. घे माझी शपथ. मी जेवतोय. डोंट डिस्टर्ब मी. शपथ घ्यायला बोलली ना. इंडियन डिस्ट्रिक्ट मी काळ्या. सो आम्ही मागवलंय. आता मी पण जेवते आणि भेटते तुम्हाला. गाईज आता आम्ही जेवलो वगैरे म्हणजे खाल्लं वगैरे. सो आता आम्ही निघतोय घरी जायला. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक कमेंट शेअर भरपूर करा आणि लवकरच आपले 100K सुद्धा करा. सो शॉपिंग करताना कसं पैसे जास्त गेलेत ना. बरं वाटलं.
सो गाईज भरभरून शेअर करा या ब्लॉगला आणि लाईक कमेंट शेअर भरपूर करा आणि कॉमेंट करा भरपूर, कारण कॉमेंट मी वाचत असते. सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून, बाय, लव्ह यू ऑल.